त्यांना अजून थोडंसं आपल्याबरोबर राहायला पाहिजे होतं, त्यांचं असं व्हायला नको होतं. एवढे विचार, एवढं शब्द जरी आपण काढले तर सांगितलं आपण केवली भगवंतांचा अवर्णवाद केला, म्हणजे केवली भगवंतांना विरोध केला. का बरं? जसं आहे तसं स्वीकारलं नाही, कारण हे भगवंतांच्या ज्ञानामध्ये अनंत काळापूर्वी झळकलं होतं असं घडणार आहे. आपण काय केलं, असं व्हायला नको होतं म्हणजे केवलींना विरोध केला. म्हणून सांगायचं आहे स्वीकार करायचा आहे बस. बदलण्याची शक्ती केवलींमध्ये पण नाही आहे. आता समोर आदिनाथ भगवान होते समोशरणामध्ये, त्या समोशरणात मरीची होता, त्यांचा पूर्वाश्रमीचा नातू. त्याचे परिणाम सगळे विरुद्ध झाले भगवंतांच्या. जे दिव्यध्वनी फिरत होती त्याच्या सगळं विरुद्ध प्रचार करत होता. तिथं का नाही बदलले हो त्यांनी मरीचीला? म्हणजे त्यांनी असं नको वागायला, तो वेगळ्या पथाला चाललाय, इथं मोक्षमार्ग किती सुंदर असा आहे, त्याला मी सांगतोय तो का नाही बदलत, त्याला मी बदलतो, असं नाही भाव झाले. बस जाणलं तेवढंच आपण पण करू शकतो. म्हणजे त्यांच्यात जी शक्ती नाही आहे ती आपल्यात आहे का? मग ते सगळे पुराण कथातनं वगैरे हे आपल्याला स्थितीकरण घ्यायचं. जे जसं जेव्हा ज्या काळात घडणार आहे, जिथं घडणार आहे तसंच घडणार आहे. म्हणून त्यांनी गाथा घेतली ना कार्तिकेयनुप्रेक्षामध्ये, मा जम जस्स जम्मी देसे जेण विहाणेण जम्मी कालम्मी. जे ज्या देशात ज्या काळात ज्या स्थितीत जसं होणार आहे तसं घडणार आहे. नादम नियमेन नादम जिनेन नियदा जन्मम वा अहममरणम वा. मग जसं ज्या काळात जन्ममरण ज्यांचं होणार आहे ते तसं जाणलंय भगवंतांनी. मग मी कुठं जन्मणार आहे आणि कधी मरणार आहे हे सगळं ज्ञात आहे त्यांच्या ज्ञानामध्ये. मग मी काय करू शकतो त्याच्यामध्ये? तम तस्स तम्मी देसे तेण विहाणेण तम्मी कालम्मी. ते त्या देशात त्या काळात त्या वेळेस तिथं तसंच घडणार आहे असं सांगायचं आहे. को सक्क दिवारे धुम इंदोवा तहजिण इंदोवा. त्याला बदलण्यामध्ये न इंद्र समर्थ आहे, न जिनेंद्र, न नरेंद्र, न कोणीच. म्हणून सांगतायत काय मा, इथं बसा समोर, इथं माझ्या समोर बसा, बसा. म्हणून सांगायचंय की आपल्याला सगळ्या गोष्टींना बस भगवंतांनी जाणलंय, असं घडणार आहे, असं घडलंय, याला स्वीकारणं एवढंच आपल्या हातात आहे. आपण त्याला बदलू शकत नाही. तेवढं विचार केला आणि तेवढ्यातून, म्हणून म्हणलं ना स्वाध्यायामध्ये ध्यानामध्ये उपयोग ठेवायचं तर शांती. अन्यथा त्याच्याशिवाय दुसरं कुठली गोष्ट आपल्याला शांती देणार नाही. म्हणून तुम्हाला येत असेल तर भजनं म्हणा, पूजन म्हणा, त्यामध्ये उपयोग लावा, गुणगान भगवंतांचं करा. आणि एवढी आपण भावना करू शकतो की त्या जीवाला जे काही इथं मिळाले संस्कार त्याचं त्याला पुढं फळित होऊ दे. ते जिथं कुठं असणार ते त्यांना त्या संस्काराचा उदय तिथं येऊ दे. आणि तसे मला आता संस्कार स्वतःवर करायचे. जेवढं माझं लाईफ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला आनंदी जगायचं आहे. बस मला आनंद स्वभावाला जाणायचं आहे. हे आपल्याला आपण दृष्टी बदलायची, म्हणजे मग त्या विषयामध्ये जात नाही आपला उपयोग. मग आमचं काय चाललं आहे याच्यामध्ये की कुंद कुंद बालक होते, ऐकलंयस? आता झाले होते, एक 7-8 प्रवचनं झाली आहेत त्याच्यावरती. म्हणजे त्यांचं संवाद चालू आहे. मामा ऐकू येते? कुंद कुंद बालक आपल्या मातेला समजवतायत की मी दीक्षा घेणार. त्यावेळेस माता म्हणतीये काय, ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा हट तजो. मग ते समजवतायत की किती सुख आहे या मार्गामध्ये. म्हणजे मोक्ष मार्ग असा आहे की याच्यासारखं दुसरं कुठलंही साधन नाही आहे सुखाचं, आनंदाचं, आपल्याला एकत्वामध्ये राहण्याचं. मग त्यावेळेस तिथं माता संसाराचं महत्त्व सांगतेय आणि पुत्र काय करतोय, साधनेचं, संयमाचं, आपल्या आत्माराधनेचं महत्त्व सांगतोय. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी माता सगळ्या प्रलोभनांना दाखवते, संकटांना, भयाला दाखवते, पण तरीसुद्धा तो बालक इतका स्थिर आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं वाचतोय की काल काय वाचलं होतं, पुण्याचा उदय आला तर कोणीतरी भुरळून जातो त्याच्यामध्ये. म्हणजे समजा तू उद्या दीक्षा घेतला, तुझ्या पुण्याचा उदय, सगळीकडे तुझी वाहवा होईल, तुझी लोकेशना होईल, काय म्हणायचं, प्रसिद्धी होईल. त्यावेळेस तुला सगळे येऊन लोक प्रशंसा करणार, तर त्याच्यामध्ये कोणीतरी लगेच आकृष्ट होऊ शकतो, अहम होऊ शकतो की मी किती चांगला, किंवा माझं किती प्रसिद्धी झाली आहे, असं कोणाला तरी ज्ञानाचा अहंकार होईल. पुण्याच्या उदयामध्ये जे काही मिळालं साधन सामग्री संयोग त्याचा अहंकार होईल. तर तू त्याच्यामध्ये अडकू नकोस.
म्हणून तू त्या मार्गाला जाऊ नको हे सांगायचंय तिला. मग काय करायचं? म्हणजे घरात असताना प्रसिद्धी झाल्यावर तुम्ही काय करणार हो? मग तिथं चालतंय का अहम केलेलं? इथं नाही चालत. कसं? हां, मग त्याला म्हणायचंय घरात असताना पण हा उदय येणार आहे मला, उलट घरामध्ये मी मोही होईन. आणि या मार्गात जर मी असं काय उदय आला माझा तर स्थिर राहीन. काय मा? म्हणून माता समजवली की पुण्योदय एवं ज्ञान की सामर्थ्य का दुरुपयोग करने वाले कभी मोक्ष मार्गी नहीं हो सकते. मग तुला वाटेल की मी धर्म करतोय पण धर्मात नाही राहणार तू. जगत को रिझाने वाला कभी सुखी नहीं होता है. मग तू सगळ्या जगाचा विचार करत सगळीकडे फिरशील, मला त्या गावात जाऊन प्रसिद्धी करायची आहे, तिथं जाऊन सगळे प्रभावना करायचे, इकडं तिकडं सगळ्याच्या नादी लागून तुला काय उपयोग होणार नाही आहे. म्हणून जगाला रिझावायला जाऊ नकोस, सुखी करायला जाऊ नकोस, त्याच्याने काय मोक्षमार्ग साधणार नाही. त्यावेळेस तो बालक सांगतो की मी प्रतिज्ञा करतो की पुण्याचा उदय आला तरीसुद्धा किंवा प्रभुता मिळाली तरीसुद्धा मी त्याचा कधीही दुरुपयोग करणार नाही. मग कारण माझं लक्षच नाही आहे तिकडं, मला माझं ध्येय ते नाही आहे की कोणी मला चांगलं म्हणावं किंवा माझी प्रसिद्धी व्हावी. मला माझ्या प्रभू स्वरूप आत्म्यामध्ये जायचं आहे. आणि म्हणून बाहेरून कोणी प्रभुता दिली तरी पण मी त्याचा दुरुपयोग करणार नाही. किती वर्षाचा आहे माहिती तो बालक? 8-10 वर्षाचा. आणि आपल्या आईला असं समजवतोय की मी दीक्षा घेणार, मैं मात्र आराधना वृद्धि के लिए जा रहा हूँ, रिद्धि सिद्धि ख्याति लाभ तो छोड़, माँ मैं केवल ज्ञान प्राप्त करने के लिए भी लक्ष्य नहीं करूँगा. काय पाहिजे जीवनामध्ये? काय पाहिजे? काय पाहिजे मामा जीवनामध्ये? मामा तुम्हाला जीवनात काय पाहिजे? लय मोठी लिस्ट सांगू नका. प्रज्वल, मी देणार नाहीये, मी आपला विचार दे तुम्हाला, माझ्याकडे नाहीये ती. म्हणजे आपलं ध्येय ठरवलंय का आपण? मला जीवनामध्ये काय करायचंय, मला सुखी जगायचंय हे ध्येय नाहीये आपलं. म्हणून त्या दुःखाच्या मागं धावतोय, त्या इंद्रिय सुखाच्या विषय भोगांच्या मागं संयोगाच्या मागं धावतोय. सगळे माझ्याबरोबर राहावेत, सगळ्यांकडून मला सुख मिळावं, ही सगळी आशा काय करतोय? सुख मिळणार का दुःख मिळणार? म्हणजे बाकीचे कोणी मला सुख देणारे नाही आहेत, कारण त्यांच्या ठिकाणी माझं सुख नाही आहे. म्हणून निर्णय एवढा करायचा आहे की माझं सुख माझ्यामध्ये अबाधित आहे. कुठलाही प्रसंग असू दे, परिस्थिती असू दे, पर्याय असू दे, सगळीकडं माझं सुख कसं आहे? माझ्यामध्येच आहे. जेवताना कुठं असतं सुख? बोलण्यात, भोगण्यात, भोजनात. चांगलं झालं तर त्याच्यातून आनंद, किंवा झोपल्यावर कशात सुख? म्हणजे काय कुठल्या कुठल्या गोष्टीत आपण सुख भोगायला जातोय, पण आहे का त्याच्यामध्ये? एवढं तरी निर्णय करा. हां बरोबर. बरोबर. शरीर म्हणजे मी आहे ही भावना आहे आजपर्यंत, म्हणून सांगितलं की बाहेर सुख शोधतोय. शरीराचं सुख ते माझं सुख मानतोय. मग शरीराला कशा कशाने सुख आहे? ते तर निर्जीव आहे, त्याच्यात सुख पण नाही आहे, पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टींनी मला त्यातून सुख आहे हे मानतोय. म्हणून किती कसले कसले उदय भोगावे लागतात आपल्याला. मग सांगतायत खरं सुख कुठं आहे ते शोधा. मग त्यांनी सांगितलं मातेला की मला केवळ ज्ञान प्राप्त करायचं आहे हे सुद्धा ध्येय नाही आहे, मला तर बस माझ्या आत्म्याची आराधना करायची आहे. मग त्याच्या फळस्वरूप जे मिळेल ते मिळेल, म्हणजे भविष्याचा सुद्धा विचार नाही, वर्तमानामध्ये जगा हे वीरसागर महाराजांनी सांगितलं. ऐकलंय ना प्रवचन महाराजांचे कधी? आणि अधूनमधून आता शॉर्ट्स रील्स आणि हे येतात ना. मग त्यातून काय मिळालं आपल्याला? महाराजांची देण तर एवढी आहे, स्वतः प्रॅक्टिकली स्वतः आपल्या लाईफमध्ये उतरवलं आणि मग ते सगळ्यांना सांगितलं. असं नाही की फक्त सांगत राहिले दुसऱ्याला. मग त्यांच्या जीवनावरून आपल्याला बोध मिळतं. त्यांच्या आयुष्यात काय नव्हतं? सगळं होतं. पाहिजे तसं लग्न केलं होतं, डिग्री होती हातामध्ये, डॉक्टर होते ते सुद्धा, आणि एवढं चांगलं प्रॅक्टिस चालू होती. पण निर्णय एवढा केला की सुख याच्यात नाही आहे. सुख मला माझ्यात आहे, न पत्नीत आहे, न त्या पैशात आहे, न त्या संयोगात आहे. कशातून सुख आहे? निर्णय जिथं केला ना तिथं आयुष्य बदललं सगळं.
असं निर्णय आपल्याला करायचा आहे फक्त. काय निर्णय करायचा? कुठेही राहावा, पण राहत असताना सुद्धा निर्णय आपला असा असावा की माझ्यामध्ये माझं सुख आहे, मला बाहेरून सुख मिळणारच नाही. आणि किती परिवर्तित झालं त्यांचं आयुष्य. म्हणजे त्यांना स्वतःला वळण दिलं. नाहीतर कोण म्हणणार की आता लग्न झालं आहे, आता कसं आम्ही सोडणार, लग्न व्हायचं अजून आज कसं करणार, असं म्हणलं तरी चुकलं. हां, आमच्या मागं एवढं मोठं आता जबाबदारी आहे, मग आम्ही कसं सोडणार. असं नाही आहे. ज्या समयाला वैराग्य झालं त्या समयाला तुम्ही मार्ग बदला. म्हणजे घरात राहायला काय म्हणत नाही आपण, पण निर्णय तरी हा असतो का आपल्याला की मला मोक्ष मार्गस्थच व्हायचं आहे, मला बस माझ्या आत्म्याची आराधना करायची आहे. सगळं होत राहणार आहे बाकीचं, पण आपलं ध्येय असतं की धन कमवायचं आहे, अजून वाढवायचं आहे, सगळ्यांना सुखी ठेवायचं आहे, सगळ्या समाजामध्ये आपल्याला नीट राहायचं आहे. हे ध्येय असतं म्हणून तर आपण आपल्यापासून दूर जातो. मग महाराजांनी तेवढं केलं, मला माझ्या आत्म्यापाशी राहायचं आहे आणि त्यातच सुख भोगायचं आहे. मग महाराजांचे पण काय काय लेख होते ते पण वाचलेले असले तर ऐक, त्यातनं पण छान आनंद आला. मी म्हणजे सगळ्यांच्या बरोबर वाचलं होतं. कधी मार्च ना मार्चच्या दरम्यान वाचलेलं आम्ही ते. महाराजांच्यावर अनेकांनी जे काय त्यांचे मतं सांगितली होती विरसागर महाराजांबद्दल, आणि इवन महाराजांचे सुद्धा मतं धर्माबद्दल, आपल्या साधनेबद्दल, संयमाबद्दल जे काय सांगितलं ते चांगले चांगले होते लेख एक. त्याच्यातून पण आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणून असं काहीतरी वाचन केलं किंवा कशात तरी स्वाध्यायात राहिलो, चर्चेत राहिलो तर सगळा आपला उपयोग सुरक्षित राहतो. एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. आता उपयोग आम्हाला मलिन होऊ द्यायचं नाही. जे काय आपल्याला उदय येणार आहेत ना ते सगळे या आपल्या विशुद्धीने नष्ट होणार. नाहीतर पुन्हा आपली अशुद्धी झाली परिणामामध्ये तर सगळ्या पुढच्या पर्याय पण सगळ्या अशुद्ध झाल्या, परत त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार. परत कशाय, आकुलता, दुःख. म्हणून हे आपल्याला नको असलं तर एवढा निर्णय करायचा आहे, मला आत्ताच सुखाने जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे. घे उशी बसायला, घे ना चटई. नाही तिथं आहे बघते, घे बसतं. तर त्यावेळीस ती माता समजवते की अध्यात्म सोपं नसतं. अध्यात्म म्हणजे हे का? हां घे. अध्यात्म म्हणजे मावशी, अध्यात्म म्हणजे काय? आत्म्याच्या आधाराने राहणं हे अध्यात्म झालं. मग अध्यात्म सोपं नसतं असं सांगायला लागले. मग माता समजवते की अध्यात्म समजना बडा कठीण है, बडा सूक्ष्म है, म्हणून तू या मार्गाला जाऊ नकोस असं माता समजवते. कोणाला? त्या लहान मुलाला. म्हणजे काय म्हणायचं, त्या मातेची शक्ती जास्त म्हणायचं का त्या मुलाची शक्ती? मुलाची का? मुलगा केवढा आहे हो, एवढा लहान आहे, पण त्याचं काय म्हणायची, त्याची दृढता, त्याचं श्रद्धान ह्याचं बळ इतकं वाढलंय ना, त्यामुळे ती माता सुद्धा समोर परास्त होतीये. म्हणून तो मुलगा ती माता काय सांगतीये, ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा हट तजो. मग त्यावेळेस कुंद बालक म्हणतायत, म्हणजे अध्यात्म म्हणजे सरळ नाही आहे, तू त्या मार्गाला जाऊ नकोस असं माता समजवते. त्यावेळेस बालक म्हणतो, नहीं माँ, आत्म खोजी को सब कुछ सहज सुलभ है. ज्याला आत्म्याला शोधायचं आहे ना त्यासाठी सगळं सुलभ आहे. आणि ज्याला आत्मा हे लक्ष नाही आहे आणि बाकीचं सगळं करतोय ना क्रिया धर्म म्हणून, त्याला कधीच आत्मा मिळत नाही. काय काय केलं आत्म्याला मिळवायला? प्रतिमा घेतल्या, उपवास केले, व्रत केले, संयम केले, किती स्वाध्याय केला, किती मंदिरं, दर्शन, तीर्थयात्रा, मामा, किती केल्यावर आत्मा दिसतो? काय करायचं? तपस्या करायची. कसं मिळणार आत्मा? ज्याचं आत्म्याचं ध्येय आहे त्याला त्या विधीनेच मिळणार आहे. बाकी सगळं करून सुद्धा आत्मा मिळत नसतो. म्हणून त्यांनी सांगितलं, आत्म खोजी को सब कुछ सहज सुलभ है. देख माँ, संपूर्ण अध्यात्म 3 पंक्तियों में कहा जा सकता है. माँ, अध्यात्माला 3 ओळीत सांगितलं. पहिलं, द्रव्य के आश्रय करने वाली पर्याय एवं अनाश्रय करने वाली पर्याय की दशा. काय कळलं? ध्रुवाचा आश्रय करणारी पर्याय आणि अनाश्रय करणारी पर्याय त्यांची दशा.
नहीं समझ में आए तो गुण को समझो, गुण समझने हेतु पर्याय को समझो, परंतु अभिधेय तो ध्रुव का आश्रय ध्रुव हूँ ऐसा अनुभव करना ही है. काय म्हणायचं आहे, तुमची पर्यायाकडे लक्ष द्यायचं नाही आहे. भलेही ती पर्याय तुम्ही आत्म्याच्या आश्रयाने प्रगट झाली आहे, शुद्धोपयोगाची पर्याय जरी प्रगट झाली तरी सुद्धा ती आपल्याला आश्रय करण्यासाठी योग्य नाही. म्हणजे तीच तशीच पर्याय प्रगट व्हावी, तसाच आनंद मला मिळावा, नाही मिळणार, कारण पर्यायाला तुम्ही ध्येय बनवलं. म्हणून सांगतायत की द्रव्य के आश्रय करने वाली पर्याय एवं म्हणजे शुद्धोपयोग, एवं अनाश्रय करने वाली पर्याय की दशा म्हणजे शुभ अशुभोपयोग. नहीं समझ में आए तो गुण को समझो, म्हणजे या पर्याय समजल्या नाही तर गुणांना समजा. कसं समजायचं? हां, पर्यायाला. उलट घेतलं हो मा. तेच की नाही समज में आहे म्हणजे पर्याय नाही समजली तुम्हाला, पर्यायाची दशा, तर गुण समजा. आता गुण समजला नाही आले तर सांगतायत की त्याचा आश्रय काय आहे ते बघा. असं घेतलंय ना, परत वाचते मी. द्रव्य के आश्रय करने वाली पर्याय एवं अनाश्रय करने वाली पर्याय की दशा नहीं समझ में आए तो गुण को समझो, गुण समझने हेतु पर्याय को समझो, परंतु अभिधेय तो ध्रुव का आश्रय ध्रुव हूँ ऐसा अनुभव कराना ही है. म्हणजे सगळं गुण समजा, पर्याय समजा, त्यातून तुम्हाला दाखवायचं आहे काय, स्वभाव कसा आहे, त्या स्वभावाच्या आश्रयाने गुण आणि पर्याय आहेत. मग त्या पर्यायांकडे पाहू नका. प्रत्येक पर्याय, किती पर्याय असतात सांग, किती प्रकारचे पर्याय असतात? 3 प्रकारच्या. कुठल्या कुठल्या? अशुभ, शुभ आणि शुद्ध. मामा 3 उपयोग कुठले? अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्ध. हां, मग तुम्ही कुठल्या उपयोगात आहे? म्यूट. कुठल्या उपयोगात आहे आता आपण? शुभोपयोगात. हा विचार आहे तर शुभोपयोग आहे, आणि तेच संसाराचा विचार केला, काय आपल्या संयोगाचा विचार केला तर अशुभोपयोग झाला. मग आचार्य हां, या दोन्हींच्या आतीत गेलो आणि स्वभावाला धरलं असेल तर शुद्धोपयोग झाला. अशुभोपयोगाने कुठं जाणार? हां, असुहोदयेनादा कुणरो तिरियो भवियणेरयो दुःख सहस्य हिम सदा अभिदुदो भमदी अच्चंतम. अशुभोपयोगाने आत्मा काय होतो? कुनर होतो, म्हणजे कुभोग भूमीतला मनुष्य होतो, ज्याचं धड वेगळं आणि सिर वेगळं असतं. म्हणजे तिर्यंच्यांचं सिर आणि शरीर मनुष्याचं, अशा कुमनुष्यामध्ये जन्मतो. कशाने? अशुभोपयोगाने. असुहोदयेनादा कुणरो तिरियो तिर्यंच होतो, कुणरो तिरियो भवियणेरयो तिर्यंच नारकी. या 3 पर्यायांमध्ये जातो अशुभोपयोगाने. सांगा जास्तीत जास्त काय करतोय आपण दिवसभरामध्ये? कुठं जायचंय? कुठं जायचंय? हां, आम्ही अशुभोपयोग करायचा आणि आम्हाला स्वर्गाला जायचंय, मोक्षाला जायचंय. कसं मिळणार हो? एवढंच सांगितलंय म्हणून हिशोबाचं, लक्षात ठेवायचं गणित. अशुभोपयोग करणार तर नियमाने दुर्गतीला जाणार आहे, आणि मला दुर्गती मामा. मग किती शुभोपयोग करताय, किती अशुभोपयोग करतोय? आपलं आपण टॅली करायचं. मला मोक्षाला जायचं आहे ना, माझं ध्येय आहे, मग मी कुठल्या उपयोगामध्ये राहायला पाहिजे? म्हणजे मला माझ्या आत्म्यात राहिलो तर मिळणार मोक्ष, आणि तेच ह्या शुभ अशुभ कशायांमध्ये राहिलो तर, म्हणजे सांगितलं तुम्ही धर्म करता, काय जे देवदर्शन, पूजन, स्वाध्याय, ध्यान करत असाल, त्याच्या निमित्तात तुम्हाला किती पुण्यबंध झाला हो? सपोज एक 10 वर्षाचा पुण्यबंध झाला. किती? भरपूर. 10,000 परमाणू आले तुमच्याजवळ शुभोपयोगाचे समजा. आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त काही काळासाठी अशुभोपयोग केला. अशुभोपयोग म्हणजे तीव्र कषाय केले, आसक्ती, संक्लेश, मोह, हे परिणाम थोड्या वेळासाठी केले. काय झालं सांग? त्याच्या निमित्तात एकतर ह्या पुण्याचा आसरव झाला होता ना, सगळा न्यूट्रल होऊन जातो, आणि
पापाचा आश्रवबंध इतका होतो की ते 100 वर्ष भोगावं लागणार. 10 वर्षाचं पुण्य कमवलं होतं ना, 1 मिनिटात न्यूट्रल झालं, सगळं संपलं आणि 100 वर्षाचं पाप बांधलं गेलं परत संकलेशाने. मग संकलेश केले आपण तर सगळ्या साताचं निर्जरा होऊन गेली. म्हणजे सातामध्ये संक्रमण होतं म्हणतात त्याला. म्हणजे काय समजलं सांग? पुण्य पण जातं आणि एक्स्ट्रा पाप आलं. मग आता तुम्हाला पुन्हा पुण्य करताना ना, धर्म करताना पहिला त्या असाताला नष्ट करावं लागतंय. म्हणजे पहिला त्याचं संक्रमण होणार, मग तुम्हाला साताचं उदय येणार. म्हणजे आपण स्वतःहून काय केलं, आपल्या पुण्याला, आपल्या सुखाला, आपल्या दिवसभरातल्या आनंदाला स्वतःहून नष्ट केलं. कशाने? म्हणजे कोणाच्या हातात आहे ते? माझ्याच हातात आहे ना. मी माझ्या परिणामांनी जिंकू शकतो स्वतःला, पण मीच माझ्या परिणामांनी सगळं नष्ट करून टाकतोय. म्हणून मला असं नाही करायचं. मला काय करायचं आहे आता, सगळी जे पर्याय आहेत ना, त्या सगळ्या पर्यायामध्ये पुढे येणाऱ्या सगळ्या पर्यायात मला सुख पाहिजे. आहे का नाही ध्येय हे? मग ते मिळणार कुठून? अशुभोपयोग करतोय इकडं आणि सगळ्या शुभाच्या साताच्या आश्रवबंधाचा नाश करून टाकतोय आणि असाताचा आश्रवबंध अधिक करतोय. मग त्याच्या निमित्तामध्ये पुन्हा पुन्हा दुःख भोगावं लागतं. म्हणजे मला असा उदय का आला आत्ता, ह्याचं परीक्षण केलं का? काय करतो परीक्षण? जे काय आपल्याला उदय येतात, रोग होतो, संयोग वियोग होतात. मग ते का होतात तसे वियोग? का होतो असा रोग? का होतो? प्रतिकूलता काय येते संसारामध्ये? जे मी केलेल्या परिणामांचंच फळ आहे, दुसरं काय नाही आहे, ह्याचं पहिला स्वीकार व्हायला पाहिजे. जिथं स्वीकार झाला ना, तिथं उलटं मार्ग मिळाला आपल्याला. म्हणून आम्ही काय वाक्य सांगितलं होतं? सांग, मागच्या शिबिरात घेतलं होतं. जिथं स्वीकार आहे तिथं सुधार आहे. जिथं जिथं स्वीकार आहे तिथं तिथं सुधार आहे. जिथं जिथं सुधार आहे तिथं तिथं आधार आहे. जिथं आधार आहे तिथं उद्धार आहे. म्हणजे स्वीकार एवढा करायचा आहे की मी चुकलोय, माझ्याच परिणामांचं हे फळ आहे. जिथं स्वीकार झाला तिथं सुधार होतो. म्हणजे आता मला असं पुन्हा उदय नकोयत, तर सुधारणा झाली की नाही? मा प्रफुल्लता मा काय म्हणले मी? आपण अशुभोपयोग केला ना, तर हे मी केलेलं पाप आहे, ह्याचा स्वीकार व्हायला पाहिजे. ज्या समयाला स्वीकार झाला तिथं सुधार झाला. सुधार झाला तर आधार मिळतो की ठीक आहे, असं झालंय, आपल्याला गुरु मिळणार किंवा आपले कोण असतील ते साधर्मी आहेत. पहिला स्वतःचा आधार मिळतो आपल्याला की या स्वतःच्या आधाराने तुला उद्धार होणार आहे. मग माझा आत्मा मला आधार देणार आहे, बाकी कुठलं कोण देणार? आणि मग तसे संयोग पण मिळतात की जेणेकरून तुम्हाला धर्मामध्ये उपस्थापित होता येतं, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य. मग त्या आधाराने उद्धार होतो. उद्धार होतो म्हणजे काय होतं? हां, आजपर्यंत मी अशुभोपयोगामध्ये राहिलो, आज मला शुभ आणि शुद्धाचा मार्ग मिळतो, हा माझा उद्धार आहे. पुन्हा पुन्हा स्वभावामध्ये राहायला येतं, वेदन करता येतं, हा उद्धार आहे. म्हणजे सगळ्या संसाराची आसक्ती नष्ट झाली, हा उद्धार आहे. जे काय पराला मी सारखं उपयोग करत होतो, त्याच्याकडं त्यांना विषय बनवत होतो, त्याचं ध्येय, त्याचं लक्ष दूर झालं, हा उद्धार आहे. काय करतोय आपण? म्हणजे सतत पराला लक्ष करतोय, आपल्या ज्ञानाचा विषय पराला बनवतोय. मग त्या पराच्या विचारामध्ये राहणार तोपर्यंत आत्मा दिसणार का? आत्मा दिसायचं तर काय करावं लागेल? म्हणजे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागणार स्वतःवर, उपयोगाला आपल्यामध्ये आणावं लागणार. म्हणून सगळं जे मिळणार ते आपल्यामध्ये मिळणार आहे. आपण बाहेर शोधतोय म्हणून दुःखी होतोय. म्हणून ध्रुवाचा आश्रय घ्या तर अध्यात्म समजतं, असं त्यांनी मातेला सांगितलं. आणि काय समजवलं? ओ माता मोहत जो जाने दो वनवास, ओ माता मोहत जो. म्हण, काय म्हणायचं? म्हण. मोहत जो माता मोहत जो. मला जायचं आहे आता मोक्ष मार्गाला, मला आता कुठल्या गोष्टीचा मोह करायचा? म्हण प्रज्वल. मोह करायचा नाही. संस्कार तर करावं ना स्वतःवर आपल्याला. आपण मला आता कुठल्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही, सगळ्या गोष्टीपासून मला आता विरक्त राहायचं आहे. मला जेवढी माझी साधना करता येईल, आराधना करता येईल, तेवढं मला करायचं आहे. काय मा? घरात राहिलो तरी सुद्धा आपल्याला कोणाच्या मध्ये रमायचं नाही.
हां ऐकते म्हणजे संस्कार करते असं वाटतंय ना. हां म्हणजे नसतं ते आमचं नाही सुखाचं होत. लागलं. बरोबर म्हणून शाब्दिक करायचा मुद्दा. बरोबर. म्हणून असं घरात असताना एखादी वस्तू आपल्या आवडती आहे ना जवळ आपल्या, ही माझी नाही आहे, ह्याच्यामध्ये माझं सुख नाही आहे, हे संस्कार करा स्वतःवर. कुठला ड्रेस छान आहे सांग घरात, दिसला ना लगेच डोळ्यासमोर. कुठली एखादी वस्तू चांगली आहे किंवा घर माझं चांगलं आहे, एखादं काय कपडे चांगले आहेत, धन चांगलं आहे, एखादा व्यक्ती चांगला आहे. तुला तोंडाला. गप्प बसतो का आपण तिथं लोकांना सांगायचं, तुम्हाला घ्या म्हणायचं, अजून त्याच्या बोलत राहणार. आपल्याला स्वतःला सांगायचं. आपण काय सांगायचं, मला ह्याचा मोह नाही करायचा किंवा ही माझी सुखाची वस्तू नाही. संस्कार करायचे शब्दातून करा पहिला, जाऊ देत, मग ॲटलिस्ट त्याच्याकडून तर स्वतःकडे येणार. म्हणून आजपासून मावशी काय सांगायचं, सांग कुठला मुलगा चांगला आहे, घरातले कोण चांगले आहेत सांग. सगळे सारखे नाहीत, सगळे भिन्न आहेत हे सांगायचं. हा बरोबर आहे का, बरोबर. परत पक्ष आला त्यांचा मग. म्हणजे त्यांच्यामध्ये माझं सुख नाही आहे, त्यांच्यामध्ये मला मोह करायचा नाही, हे संस्कार करायचे सतत आपल्यावर. म्हणजे जे ते त्यांच्या परिणतीने जगतायत, त्यामुळं ते माझे सुखदायक नाहीत किंवा दुःखदायक पण नाहीत. सांग मुलगा सुख देणारा का दुःख देणारा? सुख पण देणार नाही आणि दुःख पण देणार नाही आहे. मी सुख दुःख मानतोय, माझा दोष आहे ना, मग का मी मानायचं तसं? कुठलीही वस्तू असू दे ती नेय आहे बस, न सुख देणारी आहे न दुःख देणारी आहे. हेच भेद करतो. म्हणून तर आपल्याला म्हणजे आजपर्यंत सांग कोरोनामध्ये किती जण गेले काय. आता एकांचं उदाहरण सांगितलं होतं मानना मी. घरात करता मुलगा, तो जस्ट लग्न झालेलं मुलगा होता एक, आणि लई तर 40 वर्ष वय असेल, आणि झालं कोरोना झाला होता आणि ॲडमिट होता दवाखान्यामध्ये, आणि ऑक्सिजन कमी झालं होतं फार, आणि ते हळूहळू काय काय ट्रीटमेंट केल्यावर वाढलं ऑक्सिजन. ICUमधनं बाहेर काढले. जस्ट आज डिस्चार्ज देणार होते त्याला, आणि सांगितलं डिस्चार्ज देणार आहे आज म्हणून, आणि उद्या देणार आहे असं सांगितलं, आणि त्याच दिवशी रात्री त्याच्या बाजूच्या बेडवरचा पेशंट गेला कोरोनाने. जेव्हा त्याला जनरलमध्ये घेतलं होतं ना, त्यावेळेस तिथं बाजूला असलेला पेशंट गेला. इतकं त्याच्यावर प्रेशर आलं ना, तो गेला. त्याच्यातनं त्यांनी काय म्हणायचं, आपलं बळच सोडून दिल्यासारखं झालं, आणि त्याचं ऑक्सिजन परत उतरत गेलं खाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ॲडमिट केलं ICUमध्ये त्याला, आणि मग त्यातनं तो वरच सरकू शकला नाही. म्हणजे काय झालं सांग, कोणामुळं झालं असं? म्हणजे आपण केलेले आहेत ना कर्म, तर आपल्याला त्याचं फळ मिळणार, आणि त्याच्या बरोबर आहे. आपल्याला ते कोण सुख दिलं आणि कोण दुःख दिलं, कोण मारलं सांग त्याला? डॉक्टर. म्हणजे डॉक्टर वाचवणारा पण नसतो आणि मारणारा पण नसतो. आपण त्याच्यामध्ये दुःख गेलं किंवा सुख मानलं तर ते काय आपल्याला काय सुख देणार आहे ते आपण ते गेलं. हां, मग त्याच्या मागं किती जणांनी आकुलता केली. आकुलता केल्यावर त्याचं फळ काय मिळालं? घरातल्या सगळ्यांना कोरोना झालं. म्हणजे कसं आपल्याला लगेच उदय भोगावे लागतात. धनहानी झाली लगेच, त्यांच्यानंतर थोड्या दिवसांनी अशा अनेक त्यांना प्रतिकूलता भोगाव्या लागल्या. म्हणजे सगळे उदय आपल्याला कळत नाहीत, पण आपण केलेल्या संकलेशाने सहज येतात उदयाला ते. म्हणून नको आपल्याला संकलेश करायचे नाही आहेत. आलाय उदय, झालं हे असं. आता कालच एक केस झाली ते नाही का सांगितलं की एक जण आहे तिथं, त्यांचे कोणाचे तर कोणतरी होते ते मनुष्य एक, आणि ते चालले होते ट्रेनमधनं कुठंतरी दुसरीकडं, आणि ट्रेनमध्ये चढत असताना पाय सटकला आणि खाली गेला. दोन्ही पाय तुटले ट्रेन चालू झाली तर. आणि वय जास्त होतं, 70-72 म्हणले, आणि मानसिक त्रास झाला खूप की मला इतकं कसं काय झालं आहे. आणि ते काय वीक होते शरीरातून वाटतं, ते आज गेले म्हणजे काल त्यांना आमांकडनं प्रतिक्रमण वगैरे द्यायला सांगितलं तिला, आणि संबोधन करायला सांगितलं होतं. मग तेवढं काय मिळालं असेल ते, आणि त्यांचा आज अंत झाला. म्हणजे कधी कोणाचं लाईफ संपणार आहे काय सांगू शकतो का? म्हणजे आपण एखाद्याशी एवढ्याशा संयोगाच्या निमित्तात मोह करतो, त्यांच्याशी एकत्व करतो, पण त्या वियोगामध्ये जितकं आपण आकुलता दुःख करणार आहे ना, अनेक भाव आपल्याला ते सतवणार. तेवढे कशाय, तेवढे विभाव,
तो मोह. म्हणून नको, मोहाच्या जवळ मला नाही राहायचं आता. कितीही असला तरी सुद्धा मोह नियमाने दुःख देणारा असतो. चांगल्या गोष्टीचा केला तरी सुद्धा मोह दुःख देतो. सांग, देवशास्त्र गुरुचा करायचं का नाही मोह? का समाज काय म्हणेल म्हणून हा? दुःख करत होतो. काय? समाज काहीतरी म्हणते म्हणून करत बसतो ना दुःख. हां. अहो, हे काय काय वाटतच नाही, एवढा नवरा गेलाय तरी आपले काय दान- कोणाकडं बघून काय म्हणायचं. मग असंच म्हणलं की काय झालं, नम्रताताईंचे जेव्हा वडील गेले होते, हा. कधी त्यांना काय ते हे भाजलं गेलं होतं शरीर गॅसमुळं, त्या ह्याच्यातल्या हिटरचं असतं ना पाणी तापवायचं, तर त्याच्यातनी भाजलं गेल्यामुळं त्यांचा अंत झाला होता त्याच्यामध्ये. आणि आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा कळलं, त्यांना कळालं नव्हतं. इथं होत्या त्या माताजींजवळ. हा. आणि रात्री 11 वाजता सोलापूरला ॲडमिट होते ते, त्यांना घ्यायला इथं गाडी आली आणि त्या झोपल्या होत्या. आणि मग त्यांना सांगितलं की वडील सिरियस आहेत आणि बोलवलं आहे. आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की ते नाही राहिलेत, गेलेत म्हणून. पण आम्ही सांगणार कसं डायरेक्ट, आणि इथून तिथंपर्यंत जाऊसपर्यंत 2-3 तासाचा प्रवास, म्हणून आम्ही काय बोललो नाही. म्हणजे आम्हाला इतकं आमचं चुकलं, पण आम्ही डिस्टर्ब झालो मला म्हणायचं आहे. पण नम्रताताईंना असं स्थिर होत्या, फार स्थिर होत्या. हा. म्हणजे घ्यायसारखं होतं बरं का तेवढं त्यांच्यातनं. होय. आणि ते इवन तिथं गेल्या तरी सुद्धा ते दिसलं त्यांना दृश्य तरी सुद्धा सिरियस होते बहुतेक. ते खूपच सिरियस होते, म्हणजे चान्स नव्हता एवढं, अजून गेले नसतील. मग त्या तिथं होत्या शेवटी. आणि मग ते बघितल्यावर पण त्या खूप स्थिर होत्या, शांत होत्या. इवन आईसुद्धा त्यांची. म्हणजे असं म्हणायचे की नुसतं धर्मशब्दात उतरून उपयोग नाही हो, जीवनात उतरायला लागतो. जेव्हा खरं परिस्थिती असती ना, असं वियोगाचा प्रश्न असतो, त्यावेळेस जिंकायला यायला पाहिजे, तर धर्म आपल्याला समजला. नाहीतर आजीच्या वेळी आम्ही काय केली आकुलता तिथं. आम्हा ओरडल्या आमच्यावर. काय झालं म्हणले रडायला तुम्हाला? म्हणजे रडल्यावर काय परत येणार आहे का जीव? कुठं गेलाय म्हणले जीव तो? 3 लोकांच्या बाहेर गेलाय का सांग म्हणले मला. कुठं गेला हो? इथंच आहे म्हणले. मग काय रडायचं त्याच्यामध्ये? कोणासाठी रडताय हो? म्हणजे किती मोही होतो, आणि ते निर्मोही असताना कसं संदेश देऊ शकतात. समोर डोळ्याच्या त्यांच्या गृहस्थदशेतली आईच होती की, पण असं किंचित सुद्धा त्यांच्यामध्ये विचलितता नव्हती. मग आपण का तसं व्हायचं? आपल्यावर नकोत का संस्कार करायला? धर्म समजला ना आपल्याला. म्हणून प्रॅक्टिकल करावं लागणार, त्याच्याशिवाय उशीर लागेल पण करावा लागेल विचार हाच. हां त्याशिवाय आकुलता निष्ठ होणार नाही. बरोबर. हाच मार्ग आहे मोक्षाचा, सुखाचा, आपल्या एकत्वाच्या साधनेचा, त्याच्याशिवाय नाही. तर त्यांनी सांगितलं मातेला काय, मी अध्यात्माच्या मार्गालाच जाणार, त्याच्यामध्ये मला सुखच मिळणार. म्हणून हे माता तू माझा मोह करू नको म्हण. ओ माता मोहत जो जाने दो वनवासो, माता मोहत जो. त्यावेळेस माता सांगते आता पुढं, ज्ञान वैराग्य की मैत्री होती है. काय? जिथं ज्ञान असतं तिथं वैराग्य असतंय. सांगा तुमच्याकडं काय आहे? मग त्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं का? जिथं ज्ञान आहे तिथं वैराग्य असतं का? ज्ञानच ते आहे ना. कारण ज्ञान सांगते की तू ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही आहे. मग कशाशी राग करायला जातोय? कशाशी द्वेष करायला जातोय? अतः जैसे जैसे ज्ञान बढ़े वैसे वैसे चारित्र आएगा. अतः घर छोड़ने की जिद न करो. आली माता लगेच लाईनवर परत. काय? तुझं ज्ञान वाढत जाईल तसं येईल तुझं चारित्र्य. कशाला एवढ्या लवकर घाई करतोयस? कशाला दीक्षा घेतोयस? असं तिला म्हणायचंय. घरात राहा, ज्ञान ध्यान कर, भरपूर वाढू देत, मग येईल चर्येमध्ये तुझ्या, मग होईल कधीतरी तुझी दीक्षा. आत्ताच घर सोडू नको. ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा. तेवढं जोरात म्हणायला लागली. त्यावेळेस कुंद कुंद बालक म्हणतात, हे विदुषी मा, काय लोणी लावाले, मुझे ज्ञान विराग की मैत्री का जन्म हो चुका है. तू म्हणती ना ज्ञान आणि वैराग्य एकत्र असेल, माझ्याकडे दोन्ही पण आलंय. आता मी कशाला घरात थांबू? मग तिने सांगितलं होतं ना, ज्ञान वाढल्यावर वैराग्य येणार, मग घर सुटेल. लगेच त्यांनी पहिला सिक्सरच मारला. काय? माझ्यात ज्ञान पण आहे आणि वैराग्य पण आहे, आता मी घरात कशाला राहू? आता म्हण मला जा घराच्या बाहेर, म्हणणार का?
माता मोही असती. जहर समान भोग का ज्ञान होने एवं अमृत समान भगवान आत्मा का स्वाद चखने के बाद कोई कैसे भोगों में अनुरक्त हो सकता है. काय कळलं? ज्ञान कशाचं आणि वैराग्य कशाचं? जहर समान विषय भोग आहेत, त्याचं ज्ञान झालंय मला, आणि अमृता समान माझ्या आत्म्याचा स्वाद आहे. मग हे सगळं समजलं, याचं ज्ञान झालंय मला, काय अमृत काय आणि विष काय आहे. तर मी कशामध्ये अनुरक्त होणार? म्हणजे सहज तिथं वैराग्य येणारच. कुठल्याही विषयांमध्ये मला रागद्वेष होणार नहीं, मोह होणार नहीं. मैं जब अपनी ही निर्मल एवं अनिर्मल पर्यायों के कर्तृत्व भोक्तृत्व से विरक्त हूँ तो देह एवं संयोग का स्वामी भोक्ता कैसे हो सकता हूँ. काय कळलं? मैं जब अपनी निर्मल एवं अनिर्मल पर्याय म्हणजे शुभ अशुभ शुद्ध पर्याय त्यांच्या कर्तृत्व आणि भोक्तृत्वापासून सुद्धा विरक्त आहे. म्हणजे काय सांग? शुभ भावाचा करता कोण, अशुभ भावाचा करता कोण? तिथं करतात त्याचं सुद्धा करता नाहीये मी. माझे भाव कोण केले? तुम्ही केले का? मग मीच केले का नाही? मग करता कोण? त्याचा करता सुद्धा मी नाही हे सांगतायत का? ह्याच्यानंतर ही पर्याय येणार आहे, तर ही पर्याय नियत आहे. जशी घडणार आहे तशीच घडणार आहे, तशीच उदयाला येणार आहे. मी कितीही म्हटलं तरी सुद्धा त्या पर्यायामध्ये मी ओढून ताणून नाही मला आनंदच भोगायचा आहे, नाही मला सुखीच राहायचं आहे, नाही मला कशाही करायचेच नाही आहेत, कितीही म्हटलं तरी सुद्धा ते कशाय उद्रेकित होतात, त्या पर्यायामध्ये उदयाला येतात. मग त्यांना सांगायचं आहे की ती पर्याय सुद्धा त्याचा करता सुद्धा मी नाही आहे. आत्ता मला सांग प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, मग आत्ता मला सिद्ध बनायचं आहे, मग माझीच पर्याय मायाला उत्पन्न करायची आहे. करून दाखवा. डॉक्टर बनणार आहेस ना? किती वर्ष आहेत अजून? लास्ट इयर. हे वर्ष पूर्ण जाऊ देत, मला आत्ताच डॉक्टर बनायचं आहे म्हण, कर बघू. नाही करू शकत. आपलीच पर्याय आपण उत्पन्न करू शकत नाही म्हणून सांगतायत करता भोगता आपण नाही आहे, त्याचे भोगणारे पण नाही आहे. मग कुठलीही पर्याय असू दे ती सुद्धा स्वयंभू आहे. त्या पर्यायापासून सुद्धा मी विरक्त आहे. तर देह आणि संयोगाचा स्वामी किंवा भोगता मी कसा असू शकेन? या देहाला तर भोगू शकता का हो तुम्ही? कसं भोगायचं? हे करता ना रंगरंगोटी वगैरे काहीतरी, मग छान दिसायला करता का नाही? म्हणजे भोग घेतलं का नाही? हां, त्या भावाचा भोगताय, पण शरीराला न करू शकतो न भोगू शकतो. आपल्या शरीराला तर नाहीच नाही, पराच्या तर कसं करणार मग? मग त्या संयोगाचा सुद्धा मी स्वामी नाही. सांग मुलाचा स्वामी कोण होतं? असं कसं समजतंय मग? मग मी काय करणार होतं त्याचं? मी स्वामी होतो का नाही त्याचा? कोण होतं? इतकी स्वतंत्रता आहे, इतकी स्वतंत्रता आहे. सगळे जीव स्वतंत्र आहेत. घरात आपल्याला वाटतंय आपण सगळे एकत्र राहतोय, त्यांच्या आज्ञेत राहतोय, ते आपलं रक्षण करतायत, ते आपल्यासाठी आधार आहेत. कोण कोणाचं नाही. प्रत्येक जीव किती स्वतंत्र आहे. हे ज्याला समजलं ना तो घरात नाही राहू शकत. समजलं ना प्रज्वल? त्याला वैराग्य सहज येतं. मामा समजलं का तत्वज्ञान? कोण कोणाचा करता आहे, कोण कोणाचा स्वामी आहे. अहमेव मम स्वम, अहमेव मम स्वामी. काय मा असं वाक्य घेतलं होतं आम्ही एक दिवस. अहमेव मम स्वम, मीच माझा स्व आहे. अहमेव अस्य स्वामी. न मम इदम स्वम. त्या परद्रव्याला असं म्हणलं की न मम इदम स्वम, हे परद्रव्य माझं स्व नाही. न अहमस्य स्वामी, मी त्याचा स्वामी नाही. कोण कोण? त्या सगळ्या परमध्ये सगळ्याला घाला. कोणाला घालणार? सगळं सगळं सगळं. न मम इदम स्वम म्हणजे हे माझं स्व नाही आणि मी त्याचा स्वामी नाही. मग मी कोण आहे आणि माझा स्वामी कोण आहे? तर त्यासाठी त्यांनी पुढं घेतलं अहमेव मम स्वम, अहमेव मम स्वामी. काय? मीच माझा स्व आहे, मीच माझा स्वामी आहे. असं कधी केला विचार? सांग. माझा स्वामी मीच आहे असं कधी विचार केला? काय
करायला पाहिजे काय पुढचं सांगायला लागली असं तू मला सांग मी तुला सांगते म्हणजे मीच माझा स्वामी आहे. मी म्हणताना हे शरीर बघू नका. मी म्हणजे जीव, त्या जीवाचा स्वामी या जगात कोणीही नाही. आपल्याला वाटते की घरात करता जे आहे ते आपलं स्वामी, ते आपलं आधार, ते आपले रक्षण करणारे. तर कोण कोणाचं स्वामी आहे? नाहीच. देह एवं संयोग का स्वामी भोक्ता मैं कैसे हो सकता हूँ. 3 काल के पर्यायों में समता अर्थात मात्र सहज नेय दिखने लगी तो उनसे महानता एवं दीनता कैसे रह सकती है. सगळ्या 3 काळातल्या पर्यायामध्ये जेव्हा मला ते नेय दिसले, म्हणजे काय, मी पूर्व पर्यायामध्ये श्रीमंत होतो, या पर्यायामध्ये मी मिडल क्लास आहे, आणि पुढच्या पर्यायामध्ये समजा मी दरिद्रीहीन दीन असणार आहे. ह्या सगळ्या पर्याय ज्याला एकत्र दिसल्यासमोर त्याच्या पर्यायामध्ये काय राहणार आहे हो? भिन्नता. हे चांगलं, ते वाईट, हे पाहिजे, ते नको. ज्याला त्या 3 पर्याय दिसल्या नाही युगपद, त्याच्या ज्ञानामध्ये समता येणार. आणि या सगळ्या पर्याय भगवंतांनी जाणल्यात, जशा घडणार आहेत तशा आहेत. म्हणजे कोण जीव जास्त काळ श्रीमंत राहणार नाही, गरीब होणार, म्हणजे गरीब राहणार नाही, श्रीमंत होणार. तसंच संयोग सगळा आपल्याबरोबर राहणार नाही राहणार. सगळे हे पर्याय बघितलेत ना. अनेकांचं असं आयुष्य बघितलं की काय म्हणायचं, सगळ्या एकत्र कुटुंबामध्ये राहत होते, नंतर एकटे राहिले. मग एकटे राहून साधना करून ज्यांनी मोक्ष मार्गस्थ झाले त्यांना कल्याण झालं, आणि जे मी एकटा आहे असा विचार करत राहिले ते दुःखी झाले. म्हणजे असं एका मुलीच्या बाबतीत घडलं की त्यांचं माहेर होतं, ते एकत्र कुटुंब होतं, आणि लग्न झालं आणि कोकणात गेली. कोकणामध्ये फक्त नवरा बायको होते. त्या नवऱ्याचं तिथं जॉब होतं त्यामुळे तिथं राहायचे. तर तिला राहावेच ना, म्हणजे ती दोघंच होते तिथं, त्यामुळं कसं राहणार असं, कारण सगळ्यामध्ये राहून सवय होती. आता घरात तो जेव्हा जॉबला जाणार तेव्हा ही घरात एकटीच. काय करायचं एकट्याने? त्या भिंतींशी बोलत बसायचं, त्या फोन घेऊन बोलत बसायचं, ते काहीतरी करत, म्हणजे कितीही घालवला वेळ तरी सुद्धा जाईना. म्हणजे म्हणायचं आपण किती त्या संयोगामध्ये अडकतो असं. मग सांगितलंय भगवंतांनी की पर्याय अशी घडणार आहे, तर अशीच आहे, स्वीकार करा फक्त. आहा मैं आत्मा मात्र हूँ, इसीलिए अनादि अनंत महान हूँ. संयोग एवं शुद्ध शुद्ध पर्यायों से अप्रभावी सुरक्षित हूँ. यह बात अनादि से अज्ञात थी. आजपर्यंत मला माहिती नव्हतं की माझा आत्मा परापासून प्रभावी नाही आहे. म्हणतो ना, काय म्हणते भजनातलं लाईन, मा अप्रभावीचं भजनातली लाईन म्हणा, अविरुद्ध एक पर परिणति से अप्रभावी हूँ. आत्मानुभूति से प्राप्त तत्व में काय म्हणलं पहिलं, मैं शुद्ध बुद्ध अविरुद्ध एक, पुढं काय म्हणजे काय सांग, परपरिणती से अप्रभावी हूँ, ह्याचा अर्थ सांगा. जी परिणती चालली आहे त्याच्यापासून मी प्रभावित नाही व्हायला पाहिजे. नाही होत. म्हणजे होऊ शकत नाही मी, कोणी मला प्रभावित करू शकत नाही. सांग घरात. पण मी करून घेतोय स्वतःवर प्रभाव, हे चुकीचं आहे. सांगा घरात कामवाली नाही आली, काय झालं, किती मोठा प्रभाव. लगेच आपण इतके विचलित. मामा दुकानामध्ये धनहानी झाली, काय झालं, परपरिणती से अप्रभावी झालो का आपण. लगेच आपलं, समजा मुलांनी काय केलं, खिशामध्ये त्याच्या पैसे होते आणि येता येता त्याच्याकडनं गटारीत पडले. सांगा काय झालं, 1 रुपया होता. आता तरी पण त्याला शाळा असणारा एक झापड देत आहे का, आज 1 रुपये टाकलाय, उद्या 100 रुपये टाकेल. म्हणजे प्रभावी झाला का नाही. मला म्हणायचं आहे असं पराच्या परिणतीने आजपर्यंत मी खूप प्रभावित झालो, त्यामुळं सुरक्षित नाही राहू शकलो, म्हणजे सतत त्या परामध्ये वाहत गेलो. संयोग एवं शुद्ध शुद्ध पर्यायों से
अप्रभावी सुरक्षित हूँ. ज्याला त्याची अनुभूती झाली तो आत्म्याची साधना करू शकतो. यह बात अनादि से अज्ञात थी. आजपर्यंत मी हे नाही जाणलं होतं म्हणून पराशी अटॅच होतो. माता माझी, मुलगा माझा, माझे आई वडील, माझं घर, ह्या सगळ्यामध्ये मी अटॅच्ड होतो. का? कारण त्यांच्यामुळं मी प्रभावित होतो. आता ह्याच्या पुढं मला कोणाच्या विषयी प्रभावित व्हायचं नाही याचा निर्णय करायचा. काय? चांगला मार्क मिळाले, सांगू द्या, फर्स्ट रँक आला तुझा. काय झालं? किती प्रभावित, लगेच खुश. मग प्रभावित झालो का नाही परपरिणतीने? कोणाची परिणती आहे ती? फर्स्ट रँक आलं तर माझीच पर्याय की. मग म्हणजे ते माझं स्वभाव नाही आहे, मग परभाव आहे ते, त्याच्यानी पण मला प्रभावित व्हायचं नाही. आज तो मैं मानो साक्षात मोक्ष में ही विचर रहा हूँ और आप मुझे मोक्ष मार्ग में जाने की भी आज्ञा देने में सकुचा रही हो. म्हणून हे माता, तू मला अडवू नकोस. मला काय करायचं आहे आता? मला मार्ग मिळाला तर त्या मार्गावर मला चालायचं आहे. तू फक्त आता अनुमती दे. म्हण, जे कोणी असतील ना त्या सगळ्यांना मोक्ष मार्ग मिळू दे, त्यांना सगळ्यांना आनंदाची प्राप्ती होऊ दे, मला सुद्धा आत्म्याची प्राप्ती होऊ दे, मोक्षालाच जायचं आहे मला. माताजी 4 सांगतात ना, संस्कार करा. काय काय सांग? मोक्षाला जाईपर्यंत मी अखंड ब्रह्मचारी राहो म्हणा. मोक्षाला जाईपर्यंत भावना आहेत, ते नियम नाही आहे, घाबरू नकोस लगेच. मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहो, दानास पात्र राहो, मुनीस हो, झालं की आत्मध्यानच करू, आत्मकल्याणच करू. म्हणजे ही भावना करायची रोज आपल्याला. तशा रोज म्हणण्यापेक्षा ते जागरूकता राहावी जे काय करतोय त्याच्यामध्ये. तर ती भावना झाली असं शब्दात नाही करायची. म्हणून ते सांगतायत की मला मोक्ष मार्गामध्ये जायला तू अडथळा करू नकोस, मला आता जाऊ दे. ओ माता मोहत जो जाने दो बनवासो, माता मोहत जो. मग गेले की नाही? गेले की नाही? अभी ट्रेलर बाकी आहे. बघू नंतर. चला. हो, जाणं हा मी सर्व परद्रव्यापासून, परिवारापासून, संयोगापासून अप्रभावी तत्व भिन्न आहे. निर्णय करा, परामध्ये माझे सुख नाहीच. मी पराचा स्वामी नाहीच. मी पराचा करता भोगता नाहीच. स्वतःमध्ये परीक्षण करा, माझे सुख स्वतःमध्येच आहे. शरीर सुद्धा मला सुख देणारे नाहीच. परद्रव्य आहे. मी चेतन जीव आहे. स्वतंत्र स्वरूपोऽहम्. परपरिणतिरहितोऽहम्. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. एकत्व विभक्त स्वरूपोऽहम्. विसर.